आंधळ्याचे पायी जणाची चरबी आघडीत देवी घडवाले आता माझी कंडील अंतरे अभय दातारे देऊनिया तुगा म्हणे योग घडला बलवा आता दास देवा न सोडी मी आता माझी कंडील अंतरे अभय दातारे देऊनिया पांडुरंगा
सब जग जानी करो प्रणाम जोरे जुग पानी मस्तक माथा पायावरी या वारकरी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न पादी क्रोध काम सेवेदागी सेवक धारो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यामुळे न करावा भिरू जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्यादा पावला हा देह कागदाली न्याय न घडे उपाय घडवाले आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवुनिया प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व उद्धारक विश्व गोस्वामी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी मागून या नरदेहाचं महत्व प्रतिपादन या अभंगामध्ये करतात. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भोलेनाथाच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम उत्सव नाम यज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मातोरी तालुका जिल्हा नाशिक भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने श्रीमंत वारकरी संप्रदायाचे आधुनिक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीने अन्य संतांच्या समाधीने पावन झालेला हा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा म्हणजे पुण्यदायी भूमी. उपस्थित सर्व गायनाचार्य मला कुणाचे एवढे नाव एक आमचे व्यक्तिमत्व काल ज्यांची सेवा झाली आमचे धोंडगे महाराजांचे सुपुत्र चिरंजीव आहेत आमची परिस्थिती त्यांना धन्यवाद देऊया. विनेकरी पीटी मास्तर हे सर्वच बाल गोपाळ मुक्ताबाई जनाबाई मीराबाई जिजाबाई अहिल्याबाई अशा धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. कुठल्या तरी तालावर नाचण्यापेक्षा डीजेच्या तालावर इथं आमच्या महाराजांच्या मृदंगाच्या तालावर नाचतो. महाराष्ट्रामध्ये एक ख्यातनाम मृदंगाचार्य वादक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे ऍडव्होकेट वकील येत नाही तिकडे मंगराज महाराज पाटील आळंदीकर यांचं मृदंग म्हणजे एक्सप्रेस रेल्वे आहे. कुणाला झोप येणार नाही त्यांचा मृदंग वाजवल्यानंतर. बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाली. आनंद वाटला पाहून. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय गोड आहे. पवित्र अशा मातृश्वराच्या दरबारामध्ये मंदिर अतिशय देखणं पवित्रता रम्यता दिव्यता कुठलीही काटकसर न ठेवता
अतिशय कार्यकारी मंडळींनी, ग्रामस्थ मंडळांनी, ग्राम विकास मंडळांनी, सर्वांनी आता दाट नाव घ्यावे तर कुणाचं राहिलं तर त्याचं पातक मला असो. आणि आमचे परमार्थ प्रेमी नेहमी आमच्या सेवेमध्ये असणारे रामदास आप्पा टेकडे, नाव कुणाच नाही, त्यांनाही आवडत नाही त्यांचं नाव घेणं, परंतु आमची वारकऱ्याची सेवा करत राहतात, येत राहतात. असो, त्यांच्या नावामध्ये सगळे नाव आले असं समजतो. मातृवर्ग पितृवर्ग पुन्हा एकदा अभिवादन करतो. माईक सिस्टीम उत्तम, आमची स्नेही सर्वांना धन्यवाद देऊया आणि आपल्या चिंतन सेवेकडे वळूया. जोपर्यंत तुमची नेत्रकृपा माझ्यापर्यंत आहे तोपर्यंतच माझं कीर्तन आहे. जर का तुम्ही नेत्रकृपा झाकली म्हणजे डोळे झाकले, मी लगेच तिथे जय विठ्ठल करणार आहे. तुम्हाला झोप येईल असं मी कीर्तन करणार नाही. आणि कीर्तन करा नाही तर काय ते झोप येईल असं कीर्तन करावं. विठ्ठला या भंगामधून जो तुकोबर आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि उभं राहून देवाची स्तुती गातात. ऐका, गोड आहे, गोड आहे. ऐका, पांडुरंगा तुझ्यासारखा दाता, तुझ्यासारखा उदार, तुझ्यासारखा दानशूर. बस 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 बस. पांडुरंगा पुढे उभं राहून देवाची स्तुती करतात. तुझ्यासारखा दाता, तुझ्यासारखा दानशूर, तुझ्यासारखा देणारा या जगामध्ये नाही तर विश्वामध्ये सुद्धा नाही देवा. तुझी ख्याती आहे. उदार तू हरी, अवघ्या चराचरामध्ये व्यापून उरलेले. तुझ्यासारखा दाता या त्रैलोक्यामध्ये नाही. तोची एक दानशूर देवा, तुझ्यासारखा दाता नाही. मी तुझ्याकडे मागण्याकरता आलो. तो गोपाला म्हणतात पांडुरंगापुढे उभं राहून जाता जाता एक प्रश्न करतो बसलेल्या मंडळीला. दान देणारा श्रेष्ठ का मागणारा श्रेष्ठ? बरं, अच्छा. मला बोललेला आवडतो बरं का कीर्तन. बरं, योग्य ते बोला. नुसतं महाराज आरक्षण कधी मिळणार आहे ते सांगा.
व्यवहार क्षेत्रामध्ये, व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये देणारा श्रेष्ठ का मागणार? देणार. देणार का देणार? ऐका, लक्ष द्या. एका साधकाला, मुमुक्षुला, जिज्ञासूला देवाची प्राप्ती झाली. काय त्याची भक्ती, त्याचा परमार्थ, त्याचा सत्संग, त्याची साधना फलरूप झाली. प्रत्यक्ष भगवंताचं ध्यान करतो काय, ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करतो काय, आणि भगवंताचा थाप अंगावर पडली आणि प्रत्यक्ष पुढे उभा राहतो काय. थाप टाकली, उठ, तुझ्या भक्तीला भाळून मी प्रसन्न झालोय. डोळे उघडून पाहतो तर देव असा दिव्य प्रकाश पडलेला आहे. योगियाच्या ध्यानी ध्याना तुळसी तो तू आम्हा मागे पुढे असं डोळे भरून पाहिला आणि दिव्य प्रकाश पाहिल्यानंतर कंठी प्रेम जाते. अष्ट सात्विक भाव त्या भक्ताच्या अंगी प्रविष्ट झाले आणि पाहू लागला, नैनाने असं अश्रू घालू लागला. तेवढ्या देव म्हणू लागले, अरे भक्ता, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालोय. काय मागायचे ती लवकर माग. मला अनेक भक्तांची कामे मला करायचे, लवकर जायचे, लवकर माग. तो भक्त म्हणू लागला, देवा तुम्ही अचानक प्रकट झाला असल्यामुळे मला काय मागावं ते सुचत नाही. थोडासा अवधी द्याल, मला वेळ द्याल. देव बोलले, ठीक आहे, मी उद्या सांगतो देवा. असं म्हटल्यानंतर थोडस देव बोलले, ठीक आहे, पण तू एक लक्षात ठेव, मागण्या कितीही मागितलास तुझी एकच मागणी पूर्ण करणार, एवढं लक्षात ठेव. उद्या मी येतो. देव अदृश्य झाले. हा भक्त उठला आनंदाच्या भारामध्ये, गायनाचे उड्या पुड्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने नाचत उड्या मारत बागडत घरी आला. घरी पडवीमध्ये ओठ्यावरती आई बसली होती. दुर्दैवानं आईचे 2 डोळे गेले होते, दृष्टी गेली होती. 5 वर्ष झाले होते, डोळ्याला दिसत नव्हतं. आईचं दर्शन घेतलं आणि म्हणायला लागला, आई तू म्हणत होतीस ना देवा धर्माच्या नादी लागून कुठं चांगलं, बघ मला देवाची प्राप्ती झाली, देव प्रसन्न झाला. ते देवाला पुढे मी काय मागू ते सांग. आई लगेच म्हणायला लागले, बाळा 2 सुना आहेत मला, वेळेवरती चहा सुद्धा येत नाही, दृष्टी गमावले, माझे हाड मला पाहत नाही, मागता आलं तर देवाकडे 2 डोळे माग. आई नक्कीच जरूर मागे ना. ठीक आहे. वडील बाबा शेतावरून आले, वडिलांचं दर्शन घेतलं आणि म्हणायला लागला, बाबा तुम्ही म्हणत होता अरे कुठं देवा धर्माच्या नादी लावून कुठं भरणार आहेत का, काय उद्धार होणार आहे, मला देवाची प्राप्ती झाली, तुम्ही बोलू नका जास्त, काय मागू ते सांगा. काय मागू? एक माग, मग 4-5 किलो सोनं माग, माझ्या आयुष्याची कायमची दरिद्री कटकट निघून जाईल. माग म्हणलं तुझ्या देवाला. दर्शन घेतला, ठीक आहे बाबा, आणि घरामध्ये प्रवेश केला. तुम्ही ऐकत आहे ना, घरामध्ये प्रवेश केला. अगदी घरामध्ये गेला, किचन ओट्यापाशी गेला. किचन ओट्यापाशी गेला आणि त्या आई साहेब होत्या. कोणत्या? म्हणायला लागला, अरे तू माझ्या परमार्थाला किती आडवं येत होतीस, आज मला देवाची प्राप्ती झाली, काय लागू ते लवकर सांग. ती जरा खवळलेल्याच होत्या. खवळल्याने रागाने म्हणायला, काय मागू, काय विचारता, लग्न होऊन 5 वर्ष झाली, अजून घरात
ही हालत नाही ते म्हणजे पाळणा. हे थोडी ज्ञानेश्वरी गाते गाताना कळायला. पाळणा हालत नाही म्हणजे मुलगा मागताना तर मुलगा मागा देवाला. ठीक आहे, मागणे किती झोपलेले मागणे किती वा सुंदर खूप चांगले. मागण्या 3 आहेत, देव देणार आहे किती. झोप झोपल्यानंतर 12 वाजले 1 वाजले 2 वाजले तरी झोप काय येईना का. रात्रंदिवस असं डोक्यामध्ये प्रश्न गोंधळतात. मागण्या 3 आणि देव देणार आहे किती. 4 वाजले 5 वाजले 5:30 वाजले. हो लगेच देव प्रगट झाले आणि म्हणायला अरे भक्ता लवकर माग रे, मला जायचंय लवकर, अनेक भक्तांचे काम करायचे. देवा देणार का तुम्ही. अरे देतो म्हणून मला देव म्हणतात म्हणे. मी आतापर्यंत कुणाला दिलं नाही. लवकर माग. देवा देणार का. हो देणार, लवकर माग. मग द्या. माझ्या आईला म्हणजे शिवले आता मम्मी फिरमी कोण लागले डॅडी म्हणून राहिले. अजूनही अपडेट झाले मम्मीला. आता मम्मी म्हणत नाही काय म्हणते रे पोर मग डॅडीला डॅडा. आता बोला माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचंय. आता किती तुमची इंडिकेटर एलईडी पेटतात बघा. माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचंय म्हणजे किती झाले. मागणीत तुम्ही मागितले. माझ्या आईला उघड्या डोळ्याने म्हणजे डोळे कुणाला मिळाले. आईला मिळाले. सोन्याच्या पाळण्यामध्ये सोनं कुणाला मिळालं. बापाला. वा हुशार हुशार. जर आईकडे आल्या मुलगा पाहिजे म्हणजे मुलगा नातू पाहिजे म्हणजे तर मुलगा कुणाला मिळाला. मग वा वा अजून घ्यायची तर एवढा आवाज आहे चांगला चांगलं करायचं ते चांगले माझ्याकडे. मी त्याला मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ. मागणारा श्रेष्ठ का देणारा. मागणारा बदलला का पक्ष. नाहीतर ह्याचे दिवस चालू आहेत आता. विठाला चला देणारा चल देणारा चल. तुमचे मागे तुम्ही येडी लावता ना आमच्या मागे ना. ऐका बोर्ड ऐका बोर्ड ऐका. चिंतनाकडे लक्ष द्या. रात्री सूर्यदेवाने सांगितलं होतं कर्णाला स्वप्नामध्ये कर्णा उद्या तुझ्याकडे इंद्र तुझे कवच कुंडल मागण्याकरता येणार आहे. तू ते कवच कुंडल देऊ नकोस. दुसरा दिवस उजाडला. सूर्य अस्ताला जात होता आणि एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन इंद्र कार्तिक टेकत कर्णाच्या महाराज आवाज दिला. ओम वंदे विशाली. आवाज ऐकता क्षणिक कर्ण धावतच आला. कारण कर्णाची ख्याती होती. कर्णाच्या दारासमोर आतापर्यंत एकही अतिथी विनमुख असा मोकळ्या हाताने परत गेला नव्हता. म्हणजे तोंड भरून संत वर्णन करतात. कर्ण दिडता समरागमी बालिया प्रियदारणी मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. काय भूलिवा काय आज्ञा. काय नाही तुमचे कवच कुंडल मला पाहिजे. तिकडे बघा कवच कुंडल म्हटल्यानंतर
कृष्णाची आठवण झाली, मागचा पुढचा विचार न करता कवच कुंडल कापली आणि इंद्र रूपी वृत्त ब्राह्मणाच्या हातावरती दिली. इंद्र इतका प्रसन्न झाला, खुश झाला, आनंदित झाला. थोडासा फरलांग दीड फरलांग पुढे गेला आणि मागे वळून पाहिला आणि आशीर्वाद दिला कर्णाला. कर्णा विजयी भव, विजयी भव. कर्ण असा चिडला महाराज. कर्ण म्हणाला, ए इंद्रा, कोणाला विजयी भव, कोणाला विजयी भव? ज्या वेळेला माझे कवच कुंडल तुझ्या कापून हातात दिली ना, त्याच वेळेला माझा विजय संपुष्टात आलेला आहे. परंतु एक लक्षात ठेव, इथून पुढं शास्त्र पुराण वेदादी ग्रंथ पुराण संत वाङ्मय देवादी देव इंद्र खरा, देवाचा राजा इंद्र खरा. परंतु एक दिवस कर्णाच्या दारासमोर भिकारी म्हणून उभा होता. हे सर्व मंडळी वर्णन करून सांगते. विठला विठला सांगा आता, देणारा का मागणारा? देणारा का मागणारा? मागणारा देणारा, मागणारा देणारा, सुंदर रात्र. एक लक्षात ठेवा, ज्याला काळ कळाला, ज्याला वेळ कळाली, ज्याला स्थिती कळाली, ज्याला पात्र कळाला, तो देणाराही श्रेष्ठ आणि तो मागणाराही श्रेष्ठ. मागणारे माझे जगद्गुरु तुकोबा आहे. मागण्याचा विषय फार अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबासारखे महात्मे म्हणतात की या जगतामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या? हे गोड श्लोक आहे, ऐका फक्त. दुर्लभं देवानुग्रहितुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. नंबर 1, या जगामध्ये नरदेह दुर्लभ आहे. किती नरदेह दुर्लभ लिंबू नाही, नारळ नाही माझ्याकडे. मागणीचा विषय फार गोड आहे. ऐका तुम्ही, ऐका, अवधान द्या. जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक गोष्ट नरदेह दुर्लभ आहे. माझ्या सुभाषितकाराचं प्रमाण सांगितलं, माझ्या नाथांचं प्रमाण सांगितलं. माणसाचा नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? भागवतकार सांगतात, दुर्लभ तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम्. इतका दुर्लभ आहे. माणसाचा नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? माझे तुलसीदास महाराज सांगतात, बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सबर नाही आवा. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सबर ग्रंथ नाही आवा. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया इतका दुर्लभ आहे. माणसाचा नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? माझे कबीर महाराज सांगतात, किती दुर्लभ आहे? मनुष्य देह दुर्लभ आहे.
लगे रे फिर न लगे डाल। आता मराठीतून सांगतो की रे माणसाचा नरदेह दुर्लभ आहे की रे तो पुन्हा पुन्हा मिळणार नाही की रे। ज्याप्रमाणे वृक्षाचं फळ तुटल्यानंतर पुन्हा जसं चिटकत नाही की रे त्याप्रमाणे माणसाचा जन्म पुन्हा नाही की रे। ते ऊस आहे का ऊस आणला तोडला त्याचे तुकडे केले बेलन केलं आणि सरीत लावला मग फुटला तसं माणूस आला हात पाय तोडले आणि पाण्यात तुडवून लावले बघतो तर 15 दिवसांनीच कोंब फुटले हात पायाला असं झालं। माणसाचा माणूस दुराभास काय मिळणं देव दुर्लभ आहे हा आहे का सर्व गोष्टी पुढे आहेत माझे शब्द कळतात ना तुम्हाला ऐकू येतं व्यवस्थित सर्व गोष्टी पुढे जगतामध्ये नरदेह नावाची गोष्ट पूर्ण नाही गोड श्लोक आहे बघा ऐका ऐका तुम्ही चांगला ऐकता म्हणून चांगलं सांगा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्बहीण एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः। आता मराठीतून सांगतो संस्कृत अवघड आहे ना। पुनर्वित्तम पुनर्वित्तम म्हणजे गेलेला पैसा तुम्हाला परत तुम्हाला मिळू शकतो। पुनर्वित्तम गेलेला पैसा इथलं उदाहरण सांगत नाही मोठ्याचं सांगतो। इंद्राची स्वारी ऐरावतावरून बसून येत असताना दुर्वास ऋषीने आपल्या गळ्यातला हार काढला देवाचा राजा इंद्र म्हणून स्वागत केलं परंतु इंद्राला साधूची किंमत न कळाल्यामुळं आपल्या गळ्यातला हार काढला इंद्राने हत्तीच्या सोंडेत दिला आणि हत्तीनं काय केलं सोंडेतला हार पायाखाली चिरडला दुर्वास ऋषीने पाहिलं संतापाला राग आला माझ्या प्रसादाचा अवमान केला म्हणून शाप दिला की अरे इंद्र आपल्या संपत्तीमुळे उन्मत्त झालाय इंद्र ज्या संपत्तीमुळे तो उन्मत्त झालास ती स्वर्गातली सर्व संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडेल तसंच घडलं भागवतामध्ये सुंदर गोड विस्ताराने प्रसंग आहे समुद्रामध्ये जाऊन पडली संपत्ती इंद्राची पडल्यानंतर देव दानवाला एकत्रित केलं दोघांची युती केली कशासाठी ऐकताय कीर्तन देव दानव एकत्रित झाले कशा करता इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली काढण्याकरता वासुकी सर्पाचा दोर केला वा मेरू पर्वताची रवी केली आणि समुद्र मंथन सुरू झालं समुद्र मंथन सुरू झालं समुद्र मंथनानंतर एक 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 रत्न बाहेर येऊ लागलं त्या रत्नांचे नाव गोड आहे आणि तुमच्या कानपाट ती रत्न सुद्धा नेहमी तुमच्या कानावर आदळलेली एक एक रत्न निघालं कोणतं रत्न लक्ष्मी बस एवढंच बस कुणाला वाटून कुणाचं लग्न लागलं तर या मंडपात की मंगलाष्टका आवश्यक गोड आहे परंतु ही 14 रत्नांची नावे लक्षात ठेवावी लागतात पहिला मुद्दा पुनर्वित्तम पुन्हा पैसा मिळू शकतो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुन्हा मित्र मिळू शकतो पुनर्भार्या भार्या म्हणजे बायको बायको म्हणजे मराठी भाषा श्रीमंत आहे मला एक सांगायचं कुठे इंग्लिश शब्द वाईट म्हणजे की संपला विषय बायको बायको म्हणजे अर्धांगिनी अर्धांगिनी म्हणजे तुम्ही पाहिजे धीर गंभीर पाहू लागले मी सांगतो
की पुनर्बाह्य जसं मिळू शकते तसं पुनर्पती मिळू शकतो. काळजी करू नका. याला एकच सांगायचे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्बाह्य पुनर्मही. मही म्हणजे स्थावरिष्ठे. कोणाची मिळाली लवकर सांगा. पांडवाला सुईच्या टोकाच्या अग्रभागावर बसेल इतकी माती देणार नाही अशी दुर्योधनाने प्रार्थना केली. पण तो राज्य कुणाचं आलं? पांडवाचं राज्य आलं. मला सांगायचे सर्व गोष्टी पुन्हा आहेत पण नरशे पुन्हा नाही. बहुधा सुकृती नरदे माणसाचा नरदेह दुरापासताय देव दुर्लभ आहे. याच्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबाराने एका दृष्टांताची योजना केली. ऐका, अभंगाची प्रस्तावना मांडतोय. अभंगाच्या प्रथम चरणाकडे आपलीकडे वाटचाल चालू आहे. तिकडे बघा, लक्ष द्या. ऐका, एका राजाच्या राणीला असाध्य अशा प्रकारचा रोग झाला, व्याधी झाली. राजांना पूर्वीचे राजाने वैद्य होते त्यांच्या पदरी. वैद्याला पाचारण करण्यात आलं आणि वैद्य आले, नाडी परीक्षण केलं. नाडी परीक्षण केलं आणि सांगितलं की राजे औषध दुरापास्त आहे, दुर्लभ आहे. राजा म्हणू लागला, मी या नगराचा राजा, औषध कुठून उपलब्ध करू शकतो, फक्त तुम्ही सांगा. त्या वैद्यांनी सांगितलं, मला एक जिवंत कावळा पकडून आणा 2 दिवसात. त्या कावळ्यापासून औषध करायचं आणि तुमच्या राणीला दिल्यानंतर तो रोग बरा होईल. तातडीची बैठक बोलवली. 4 दिशेला 4 सैन्याच्या शिपायाच्या तुकड्या पाठवल्या. जा 2-4 दिवसात कावळं पकडून आणा. एक तुकडी पंढरपूरच्या दिशेने गेली. इकडे बघा, कीर्तन चौक जाते. गेल्यानंतर पहाटे 4 वाजता ती शिपायाची तुकडी पोहोचली. 4 वाजले होते. पहाटेचे 4 चातुर्मासाचं वाळवंटामध्ये पुंडलिकरायाच्या राऊळाचं दर्शन घेऊन राऊळा समोर आले. त्यावेळेला असं काही वारकरी काकडा म्हणत चंद्रभागेचे स्नान करत होते. काही स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला लागत होते. गौड काकडा म्हणत होते, रूप सुख झाले कृष्ण फिरे मागरी
चांगला नाद आहे कसा चालेल महाराज जरा वाजत त्याच्यात म्हणून म्हणलो मी कारण जरा नाराज असल्यानंतर वाजवायला काय मेल्याला कीर्तनकार उभा राहील सुंदर वातावरण चातुर्मासाचं काकडा वाजवायला वाजवणारा चांगला आहे महाराज बघायचं काय तोंडाचं कधी करू आमचं रात्रभर चालेल जे सगळे शिपाई आले वातावरण सूर्य असता विधेयकची चावून त्याला तांबडे फुटलं म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये मग काय दत्त घाटावरती शिपाई आले दोन्ही बाजूला दोन असे तांदळे तांगळे लुळे फुळे मग त्यांचा एक आकडा चालू होता त्यांचा आकडा काय एकूदन पैसा आशीर्वाद लागेल तुमच्या अशा टाळ्या वाजवायचे टाळ्या वाजवत असताना अशा प्रकारे ते वातावरण आणि ते शिपाई आले आणि प्रकाश पडल्यानंतर पक्षाचे थवेच्या थवे कावळ्याच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या आणि एका वारकऱ्याकडं दशमीकडे तर तुम्हाला मराठ्यासारखा प्रकार असतो आमच्या मराठवाड्यातून वारीला जायचं म्हणल्यानंतर पिशवीत आणतात महिनाभर काय होत नाही खायला लागतं त्याला पौष्टिक असतो सोनटवाडा दूध वगैरे काढून ते बोरल्या होत्या पिशवीतल्या खाल्ल्यात प्रत्येक आंधळ्या पांगळ्याला ताटामध्ये टाकत चालू ताटामध्ये पडल्यानंतर
एक कावळ्याच्या झुंडच्या झुंड आली आंधळ्याच्या ताटामध्ये ती पराठा दशमी पाहिली. एक कावळा म्हणू लागला, त्या झुंडीमधून एक कावळा फुटला. कावळा म्हणायला लागला, तो दशमी पळवली तर माझ्या दिवसभराचं काम होईल. गोल फिरत 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 तो कावळा आंधळ्याच्या भोवती आला. आंधळा असा भजन करत होता, माझा धर्म करा, धर्म करा, धर्म करा. कावळा जवळ आला, काव काव करताना शिपाई जवळ आला. शिपाई पाहतच होता कावळा. चोची बरोबर दशमी पकडली. कावळ्यानं असं चोचीत पकडून कावळा उडण्याची घाई आणि आंधळ्यानं टाळी वाजवण्याची घाई. बरोबर कावळा हातात पकडला. तो शिपाई धावत धावत आला, म्हणायला लागला, आंधळ्या तुझ्या हातात कावळा आहे, सोडू नको. राजाच्या राणीला सध्या अशा प्रकारची व्याधी झाली, रोग झालाय, औषधाकरता कावळा पाहिजे, सोडू नको. तुला पाहिजे तो इनाम देण्यात येईल. असा कावळा थोड्या वेळ तुम्ही राहिला. असा कावळा आंधळ्याने पकडला. पकडल्यानंतर बोल तुझ्या कावळ्याची किंमत. कोण म्हणते? शिपाई. बोल म्हणल्यानंतर ह्याच्या कुठं भारताचा कुठं जन्मी कावळ्याचा व्यापार करून माहित होता. शिव म्हणत, तू वस्तूची किंमत माहिती नसली की माणसाची फटफजिती होती. दृष्टांतात दृष्टांत सांगतो. एका चोराने घोडा चोरला, बाजारामध्ये उभा केला. चामकर नावाचा घोडा चोरला. येणारे जाणारे लोक विचारायचे, मामा केवढ्याला देणार घोडा, केवढ्याला देणार घोडा. हे अट्टल चोर म्हणायचं, तुम्ही केवढ्याला घेणार. दिवस गेला, रात्र पडली, अंधार पडला, पण घोडा काय गेला नाही. दुसरा अट्टल चोराला म्हणायला लागला, घोडा केवढ्याला देणार, तुम्ही केवढ्याला घेणार. दुसरा त्याचा म्हणला, हे आपलाच भाऊ बंद आहे. ते म्हणला, होस तुझा घोडा मी घेतला. चाली होती, खोडी बघून खोगी जाते, लगाम घेतली, टाच मारली घोड्याला. जसा घोडा गेला तसा परत असा गेला. शिपाई अशी पिशवी घेऊन उभा होता. दुसरे लोक म्हणू लागले, घोडा केवढ्याला गेला. तो म्हणला, जेवढ्या किमतीला आणला तेवढ्यालाच गेला बिचारा. केवढ्याला देणार. सुरू झाली किंमत 20,000, 30, 40, 50, 60, 70, 80, 1,00,000 रुपयाला कावळा सोडायचा. दिला म्हणलं शिपायाने. आंधळ्यानं कावळा आता असाच होता. आंधळा विचार करायला लागला, किती दिवस भीक मागितल्यानंतर 1,00,000 रुपये आपल्याला जमा होते. आंधळा विचार करू लागला, एवढ्या 1,00,000 रुपयाचं करायचं काय. काय नाही, बायकोला 10,000 रुपयाची साडी आणू, 20,000 रुपये फिरायला जाऊ. कोण म्हणते? आंधळा. जावयाला तिकडच्या गल्लीत भीक मागतोय, त्याला 10,000 रुपये देऊ. आंधळ्याचा जावया भीकच मागत ना. असं विचार करला. राहिले उरलेले सारे पैशाचा किराणा भरू. जसं किराण्याचं नाव काढलं महाराज, तो कावळा चतुर आहे पक्षामध्ये. ह्या फटीमधून बरोबर आम चोरत 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 असं बरोबर करत ह्या फटीतून कावळा उडून गेला. माझा दृष्टांत संपला. दृष्टांतात सगळं बसायचा नसतो, सिद्धांताकडे या. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबू हो, त्या आंधळ्याला हसू नका, त्या शिपायाला हसू नका, त्या घोड्यावाल्याला हसू नका. तुमचं आमचं तसं झालंय. देव दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय, परंतु त्या आंधळ्यासारखा आपण व्यर्थ विचार करत 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 आपण देह गमावलोय. काही जणी गमवत आहेत, काही जणी गमवून गेले. तुकोबाराय म्हणतात, बाबा ज्यांचा ज्यांचा नरदेह आता आहे त्याने चांगला विचार करा. हा नरदेह कसा मिळाला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय माणसात प्राप्त झालेला नरदेह कसा आहे. अभंगाचं प्रथम चरणातला पूर्वार्धामधला पहिला शब्द काय. पावला. पावला हा देह म्हणजे प्राप्त झालेला हा देह कसा मिळालाय. कागदाली न्याय न घडे उपाय घडवाले. सतत न उपाय न घडणारा घडलेला आहे. बहुता दिसा फिरा आगाया नगरा
यांना शरीराला आलो आपण सहजासहजी आलेलो नाही बुवा. देव दुर्लभ असणारा नरदेह मिळालेला आहे म्हणून या नरदेहाचं सोनं करा. सोनं करा याचा अर्थ सार्थक करा. अनेकांनी या नरदेहाचं सोनं केले. असे कित्येक दिवस सांगितलं तुम्हाला. ऐका थोडी कीर्तन आहे. आपल्या भारतभूमीमध्ये अनेक थोर थोर महात्म्यांनी संत शुरावीरांनी या नरदेहाचं सोनं केले. ऐका 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 आधी ऐका. स्वामी विवेकानंद आत्मकल्याणाकरता गुरुच्या शोधार्थ जगभर फिरले. फिरता फिरता गंगेच्या काठावरून एक दिवसाचा प्रसंग फिरत असताना कुणीतरी आवाज दिला, स्वामीजी कहां घूम रहे हो? बोले गुरु की खोज में, गुरुच्या शोधार्थ फिरतोय. जाओ गंगा के तट पर एक सन्यासी पड़ा हुआ है, मुझे गुरु कर लो. जाओ. पडत्या फळाची आज्ञा घेतली गेली. खरोच एक आस्थाव्यस्त संन्यासी पडला होता. केस वाढलेले होते, दाढी वाढलेले होते, तोंडातून लाळ गळत होते, धोतर फाटलेलं होतं. आस्थाव्यस्त असा पडलेला संन्यासी. स्वामीजी म्हणाले याला गुरु करायचं. इकडे इकडे. गुरु गुरु हे व्यक्ती नसते तर गुरु ही अवस्था असते. थोरांची मोठी थोरांनाच कळते, चोरांना कळत नाही. तुमच्यासारख्या माझ्यासारखा असताना मला असतं त्याला गुरु करायचं. मोठमोठे BMW मोठे मोठे असे मोठे गुरु पाहिजेत तेव्हा मोठा साक्षात्कार होईल. जवळ सुद्धा येऊ देत नाही. मग एक म्हण आहे, पाणी पिना छांडके गुरु करना परीक्षा घेतली पाहिजे. खिशामधला डॉलर काढला कोणी झोपलेले न पुण्यात होते. चांगला ऐकत बरं मस्त. डॉलर काढला, अस्ताव्यस्त पडलेल्या संन्याशाच्या तळहातावर ठेवला. ठेवल्यानंतर असा ठेवला डाव्या हाताला असा उलटा पडला. ऐका इकडे बघा आपण 2 मिनिट. पडला असेल वाटलं, तो डॉलर उचलला, दुसऱ्या हातावरती ठेवला, असा खाली पालथा पडला. आश्चर्य. अरे ज्याचा झोपेत सुद्धा वैराग्य धोका देत नाही त्याला संन्यासी साधू म्हणा. झोपेत वैराग्य धोका देत नाही. आता ज्ञानोबराची उभी आहे का? मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पाळता तोची संन्यासी जाण निरंतर. ज्याचं वैराग्य झोपेत धोका देत नाही त्याला संन्यासी म्हणा. उभ्या आयुष्यामध्ये द्रव्याला स्पर्श न करणाऱ्या संन्याशाचं नाव काय? जो सांगेल त्याला 1 रुपये बक्षीस. रामकृष्ण परमहंस देहाचं सोनं केलं मला. असे किती दिवस आले तुम्हाला की नरदेहाचं सोनं केलं. जाऊ दे आता ते उशीर झाला सांगतो. या घडीला, या दिवसाला, या तासाला, मिनिटाला, या सेकंदाला, या अर्धनिमिषाला सुद्धा देहाचं सोनं करताय कोण? आपले सीमेवरती लढणारे देश बांधव आपल्या प्राणाची कुराण बलिदान देत आहेत. छोटे छोटे लहान मूलबाळ आहेत पण त्याची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देतात. कोणा करता? त्यांच्या तर जीवावर आपण खातोय बालुशाही, गुलाबजाम, जिलेबी, डोसा, उत्तप्पा, डबल कोयता मारवाडी तेच असते. त्यांनी हसत हसत फासावर गेले महाराज. अरे बलिदान व्यर्थ न हो. त्याची आठवण पुढे दाखवू द्या. जरा या गुणवी
थंडच पडलेला जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडून सर्व घरदार त्याजला सुखी संसार जीवन ज्योती समर्पितने यांनी खऱ्या अर्थाने देहाचं सोनं केलं पावला दे गागता दे नगडे उपाय घडवाले माणसाचा देह दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे ज्याप्रमाणे आंधळ्याच्या हातामध्ये अचानक कावळा सापडावा इतका दुर्लभ आहे महाराज आणखी किती दुर्लभ आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात दुसऱ्या दृष्टांताची योजना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणात केली थोडा वेळ राहिला ऐका तुम्ही चांगला ऐकता म्हणून सांगतो अतिशय प्रसन्न वातावरण आंधळ्याचे पायी धनाची चरवी अघटित देवी कडवाली एक अंध माणूस होता तो कोबाराच्या अभंगातला आम्हाला सांगतो अंध माणूस होता 85% दिसत नव्हतं बाकी टक्के दिसत होतं म्हणजे किती 15 असा आंधळा होता परंतु खुडीचा आंधळा होता त्याला गावात भांडण लावले शिकवलं असा आंधळा होता पण त्याचं लग्न जमत नव्हतं परंतु कीर्तनात लवकर जमलं लग्न परंतु त्याची सवय जात नव्हती कोणती भांडण लावल्याशिवाय दिवस जात भांडण लग्न जमलं तरी बायको कंटाळून गेली त्याच्या भांडणाला एक दिवस असं भांडण आणलं गावच्या प्रतिष्ठित माणसाचं भांडण जोडप्याचं लावलं घरी आणले प्रतिष्ठित ती बाई घरातली म्हणली बाहेर येऊ दे आता तुझ्या नवऱ्याला नाही तोंड फोडली थोबड चपल्यानंतर करता माणूस मला यावा ते फक्त पंचायत कशी बघतोच आता मात्र बाई कंटाळली त्याच्या संसाराला म्हणजे बस आता काय जा तुम्ही आता मी फक्त याचा उपचार करते म्हणजे लवकर तात्काळ उपाय करते बाई भांडे घासत होती हा तिकडं येऊन सोंग घेऊन झोपला होता झोपला असताना भांडे तसेच ठेवले बांगड्या पाठीमागे सारल्या पदर असा कमरेत पोचला तिकडं बघून ऐकत होत अशी जवळ गेली
वरचा पाय धरला बरोबर त्या आंधळ्याच्या कमरेत बरोबर शरीराला खाली लाट घातली ती कोलकोट गटारात पडलं, गटारात पडल्याचा गावचा मसाला त्याच्या नाकात तोंडात गेला. म्हणला बायको कोण बघतात ना, आपलीच बायको. बायकोनं कमरत लाटा घालाव्या तोपर्यंत संसारात जगणे हे तो म्हणाला आंधळा. एक प्रश्न करतो, तुम्ही चांगले सुटले लोक, जन्माला आलो म्हणून संसार करायचं का संसार करण्याकरता जन्माला आलो? त्याला पोरची वाक्य कसं आहे, जन्माला आलो म्हणून संसार करायचा का संसार करण्याकरता जन्माला आलो? तुम्हीच सांगा, तुम्हीच निघून जा. ताण देऊ नका आमच्या डोक्यात. तो म्हणला बस आता संसार बस. कोण? तो आंधळा अभंगातला. चलो पंढरपूर. तो म्हणला आता मला राहायचं नाही, मला तुझ्या संसार तुझ्या बरोबर संसार करायचा. ती कंटाळली जा म्हणून निघून जा. नाहीतरी असेच आमच्या वाट्याला येतात पंढरपूरच्या वारीला. ज्ञान रात्री 12 वाजता घर सोडलं त्यानं. 12 वाजता घर सोडलं, पंढरपूरच्या दिशेने पळू लागला, धावू लागला. 2 वाजले, 3 वाजले, ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस पडू लागला, विजाचा लगलगाट. पळता 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 त्याचं धोतर एका कशाला तर अडखळलं आणि असा कोसळून खाली पडला. डोकं फुटलं, नाकात तोंडातून रक्त निघू लागलं. पाठीमागे वळून पाहिला, काय घाबरला. विजेमध्ये चमकून चमचम चमकायला लागला. पाठीमागे वळून पाहिला तर सोन्याचा हंडा आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती पाचू चमचम चमचम चमकायला लागले. सगळं दुःख विसरला आला आणि उपारण्यामध्ये ते हंडा घेतला, डोक्यावर ठेवला आणि निघाला. कुठं? झालं माझं कीर्तन. एवढं कळलं तर घरी निघाला. साहेबांनी खूप छान होत. कुठं जायला पाहिजे होतं त्याने खरं तर? पंढरपूरला. पंढरपूरला खरंच जायला पाहिजे होतं. मी सुद्धा माझं सुद्धा म्हटलं ठाम आहे की त्याने पंढरपूरला जायला पाहिजे होतं. तो हंडा घेऊन गेला तर लाखो वारकरी जेवले असते त्याच्या व्याजामध्ये. परंतु काय करावं, लोक पेढे खाऊन परमार्थ करत नाही तर जोडे खाऊन संसार सोडत नाही. मिठाला सोडणं याचा अर्थ घराघराचा त्याग करू नका. इथून सुटलं पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे इथली. म्हणजे तुम्ही लगेच उद्या पिशवी बघा निघून जा असं नाही बरं का. त्याचं ममत्व सोडणं म्हणजे सोडणं, लक्षात घ्या. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. झालं थोडा वेळ. मग त्याने काय तो हांदा उचलला आणि कुठे निघाला वेगळे तुम्हाला समजतच नाही वाटलं. कुठे निघाला तो? घरी. कुठे निघाला? घरी. वाटते तो हुशार आहे. तो पंढरपूरला तुम्हाला रेस्ट मिळते घ्या त्या. कुठं जायला पाहिजे मग तो? पंढरपूरला. घरी आला. समजा कीर्तन सुटल्या सुटल्या उगत कुणाची तर सोन्याची बिस्किटाची सुटकेस तिथं पडली, पडणार नाही. आणि आपल्या कार्यकर्त्याला सापडले कुणाला तरी एखादा. वाटलं तुमच्यापैकी आमच्यापैकी मध्यम सापडले. खरं सांगा, ती सोन्याची बिस्किट बॅग मंडळाकडे आणून द्याल का घरी येऊन जा? मी तुम्हाला 2 तास परमार्थाच्या गोष्टी सांगणं तुम्ही ऐकलं. एवढा परमार्थ सोपा आहे. हा बोल बोलता वाटे सोपे. एवढं सोपा परमार्थ नाही. अंगावर घेतलं ना मग कळतो. मग तो घरी आला. कोण? घरी आला. 4 वाजले होते. दार ठकठकला. कोण आहे? अगं मीच आहे. दार उघड. तुम्ही गेले होते ना पंढरपूरला?
काय दारोगड सातीकडे कोंबडत म्हणून गेलं नाही. दारोगड महत्वाचं काम आहे. शेजारी जागे होते. दार उघडले. कडी अशी एका डाव्यात मी माझ्याकडे बघ अशी कडी उघडली जाऊन झोपली. कोण झोपली. डोक्यावरचा हांडा उचलला असं पुढे ठेवला. ते झोपली. पण झोपली तर त्या पांघरूनच म्हणतात तुझ्याकडे त्या पांघरुणाच्या फटीतून बघायला लागली ही का होतोय. आवाज यायला लागला त्या हांड्यामधून. खळ 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 नाण्याचा आवाज. पैशाचा आवाज आला. ते कोण उठत नाही मला. आणि फटीतून अशी बघायला लागली. म्हणलं तर पांघरून काढलं पण उठून बघायला लागले तर काय चमचमाट झगमगाट आपल्या घरात हांडा. आणि बघायला लागले. जसं सोनं चमकलेलं डोळ्यानं पाहिलं तसं पत्नी म्हणायला लागली. त्यानं पाठी मागून वळून पाहिलं. आवाज कुठून येतोय. विरोधत होती. म्हणलं काय झालं. काय नाही तुम्ही गेल्यापासून मी जेवले सांगा धोकायचं ना जेवले. मग बघितले तुम्हाला किती लागले. नाका तोंडातून रक्त निघतंय. हातपाय तुम्ही काय करू पोहे करू का उपीट करू का शिरा करू का कांदा भजी करू का कांदा भजी करू का तुमच्या हात दाबू का पाय दाबू का डोकं दाबू का तुमचं नरड दाबू. तुम्ही एवढा पोडका होता. तो म्हणला ऐक मला काही झालेलं नाही. एक काम कर मला कुठं काय झालंय म्हणजे बघा बरोबर काय झालंय. काय नाही हा हांडा तुला घे कपाटात ठेव. मला पुन्हा एकदा ना मी त्या कपाटावरती झोपतो. तो पळत येईल माझ्या कमरेत लाग घाल. मी पुन्हा गटारीत पडतो. आपल्या दोघांचं भांडण होईल. मी पंढरपूरच्या दिशेने जातो. दुसरा हंडा आणतो. एक तुला हंडा एक म्हणजेच मला हंडा. दुसरा हंडा मिळेल. आंधळ्याची पायी धनाची चरवी. इकडे बघा शब्द कसा प्रयोग आहे. कधीतरी अघटित देवी घडू आली. अरे पुन्हा हंडा नाही. पुन्हा नाही. मग जगू तुकोबऱ्यासारखे मासे म्हणतात तेव्हा मिळालाय ना मिळले. मग आता माझं काय कर. तुकोबा म्हणतात की आता माझ्याकडे देवा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. आता माझे खंडी म्हणजे खंडन करून टाक. म्हणजे पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण. पुनरपि जन्मं पुनरपि पुनर्निर्देशेन ये संसारे गुरुस्तारे रुपया पाय पाय भज गोविंद भज गोविंद. किती वेळा जन्माला येते हा पुन्हा पुन्हा जन्माला येणं ही परंपरा खंडित करून टाक देवा. सगळ्यात मोठं माझं भाग्य आहे की जन्माला येऊन तुझी मला पाय कळाले. मनुष्य देव प्राप्त झाला. सगळ्यात मोठा चांगला योग आहे.
मनुष्य जन्माला आलो चांगला योग आहे. बरवे झालो आलो या जन्माची, जोड जोडले मनुष्य देहायचे महालाभाचे उत्तम राजे. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तुका मन योग घडला बरवा. देवा तुझी कास तुझे कमर तुझे चरण मी आता सोडणार नाही. माता माझे कंडे देह देहांतरे अवयोगा ताळे देऊन या. मिळालेला देह असाच भगवान परमात्म्याच्या देवाच्या संतांच्या देशाच्या धर्माच्या चरणी सेवेमध्ये रुजू व्हावा अशी प्रार्थना अभ्यर्थना आपल्या मातुलेश्वराला भगवान श्री आपल्या शंकरांना श्रीमन श्री गुरु निवृत्तीनाथरायांना प्रभू रामचंद्रात प्रार्थना करूया. अशी उत्तर आपल्याकडून सेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित सर्व गायक वादक अतिशय गोड वातावरण आहे. रमाई सिस्टीम गाणारे हे बाल गोपाळ माता मावल्या बसत्याला वाटलं मला हे लेकर नांदान पण 2 तास काय गुरमे यांच्यामध्ये खरंच जोश भरलाय. त्यांच्याकडे टाळ्या. ज्या आई वडिलांना इथं पावलं घेऊन आले तेच पाय धन्य की जे पाऊल कीर्तनाकडे वळतात तीर्थयात्रा करतात. ते हात चांगले ज्या हाताने आपण धन दान करतो. असतो पवित्र दान पुण्यम पादो पवित्र यदि तीर्थयात्रा. जे कंठ बाके की ज्या भगवंताचं गुणानुवाद वर्णन करतात. सगळं अतिशय आनंद अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपला सप्ताह संपन्न होत आहे. उपस्थित राजकीय सामाजिक आध्यात्मिक पुढे बसलेले सर्व कार्यकर्ते मंडळी आल्यानंतर मला प्रसन्न वाटतं. एवढ्या लांबून आलो महाराष्ट्राच्या त्या टोकातून मराठवाड्यातून थकून आलो होतो. परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझा थकवाच जाऊन गेला बोलून गेला. आप्पा मला यायला आले. आप्पा गाडीवर आली आणि मस्त त्यांच्या कुटुंबाने अशी चांगल्या प्रकारची सेवा केली. त्यांचे मी आभारी आहे. विचारांचं गायक वादोवा 101 आहेत सगळे. आनंद आहे. आमच्या ओळखीची म्हणजे एकच माणूस आहे तिच्याकडे आलेलं पाणी नंदलाल महाराज काय माणूस वाजवतो कुणाचं अंग जाळून परमार्थकराव बिंबीच्या देटापासून उगा अंग चुरून हात वाजून असं वाटतं मला त्यांचे हात मला देवाने द्यावे. हे हात मुझे दे दे ठाकूर. अशा प्रकारचं गोड वातावरण. कॅमेरा कुठलं चॅनल आहे? भक्ती चॅनल. हा भक्ती चॅनल. भक्ती चॅनल नाव चांगलंय. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्या चिंतन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Thank you.